मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। अजूनही 3 दिवस अवकाळी पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। अवकाळी पावसाच्या नुकसानाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहामध्ये उचलून धरला। नुकसानाची पाहणी करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे। त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे। सरकार संवेदनशील आहे का नाही कळायला मार्ग नाही। अब्दुल सत्तार साहेबांनी स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी तरी असे काही उलटे करायला नको होते। अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही असे तारेही त्यांनी तोडले। इकडे राज्याचे तत्पर मुख्यमंत्री कुणाचाही फोन उचलतात, असे व्हिडिओ फिरतात आणि त्यांच्या वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांची अशा प्रकारची कुशेषा करतात। अध्यक्ष महोदय, कसं चालेलो? आम्ही देखील शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतो, आम्ही पण शेती आमचा मूळ व्यवसाय। आणि अध्यक्ष महोदय, काल अक्षरशः गालीच्या पसरावा अशा पद्धतीनं बर्फाचा थरच्या थर वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेले। अध्यक्ष महोदय, आता इथं बघा, अवकाळी पावसाने गारपिटीनं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गहू, हरभरा, पालेभाज्या आणि फळ पिकांची वाट लागली। अजून आठवडाभर कुठं ना कुठं पाऊस पडण्याची, गारपीट होण्याची शक्यता आहे। अध्यक्ष महोदय, सरकारने तातडीनं पंचनामे करून मदत केली पाहिजे। हातातोंडाशी आलेलं पीक जर शेतकऱ्यांचं गेलं तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला? शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाला? मी नांदेडच्या कलेक्टरशी स्वतः बोललो रात्री। नांदेडचा कलेक्टर आता स्वतः अर्धापूरला आणि मुदखेडला स्वतः गेले, तिथे पंचनामे सुरू आहेत। नाशिक कलेक्टरशी मी बोललोय, तिथले पंचनामे सुरू आहेत आणि त्याचाही अहवाल ते पाठवत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीमुळे जे झालेलं नुकसान, आता मधल्या गेल्या आठवड्यात झालेलं नुकसान, त्याचेही पंचनामे या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेले आहेत। आज कालपासून जो काही ठिकाणी पाऊस पडतोय त्याचे देखील पंचनामे स्वतः कलेक्टर स्वतः तिथे, आता काल आणि आज दोन्ही अभिजित राऊत कलेक्टर आहे तिथे स्वतः गेला होता। आणि त्यामुळे दादा त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहणारच आहे, राहिलोच आहे ना। आणि त्यामुळे जे सगळे नियम निकष डावलून आपण त्यांना पूर्वी देखील मदत केलेली आहे आणि आजही आपण मदत करतोय। त्यामुळे बिलकुल काळजी करू नका, शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही।